रोम रोम भाइयों. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे शिर्डीला वेट एन्जॉय आणि शिर्डी साईबाबाचं दर्शन करण्यासाठी. आणि आपल्यासोबत आहे संत आणि तेजस. आणि आम्हाला येताना गाडी मिळाली नाही म्हणून आम्ही तिला एकच गाडीवर निघायचं ठरवलं. अर्ध्या रस्त्यात गाडी चालवल्यानंतर तेजसच्या डोक्यात आलं की आपण पण गाडी चालवायला पाहिजे. तर तो बोलला की सर आता मी गाडी चालवू. म्हटलं ठीक आहे चल. मग आम्ही असं बोलता चालता शिर्डीमध्ये पोहोचलो. शिर्डीमध्ये संताची बहीण राहते. आम्ही तिथे जाऊन बॅग वगैरे ठेवणार होतो. मग संताला म्हटलं किती वेळ आहे बाबा तुझ्या बहिणीचं घर अजून. हे ऐकून संत म्हणतो मला रुको जरा सबर करो. म्हटलं ठीक आहे आता सबर करू. पण आता सबर करता करता खूप सबर झाली होती आणि आम्ही खूप लांब आलो होतो. पण संत काही बोलत नव्हतं की इथे आहे घर, इथून थोडंसं पुढे आहे. असं म्हणता म्हणता गप्पा मारता मारता आम्ही पुढे चालत होतो. संत आमची मजा घेत होता वाटतं. आम्हाला गोल गोल तिथेच फिरवत होता. थोडं पुढे जाऊन आम्हाला एक कच्चा रस्ता भेटला आणि आम्ही तिथून मग मध्ये गेलो. तो रस्ता खूपच खराब होता. कसा बसा तेजसने गाडी तिथून काढली आणि बाबा काय करताय बघा. पुढे आल्यावर कळालं की बाबा तर घराला पाणी देत होते आणि आमचा गैरसमज झाला. कसा होता रास्ता मग? मस्त. ठीक है. Okay guys, आप देख सकते हैं हम संता के बहन के घर आए हैं अब. अच्छा. आणि संत बघा काय करतोय लावली इकडं पण मेकअपच करतोय का? अच्छा. देख सकते हो हमारा हाल कुछ इस तरह से. नाही माझी इंटर्नशिप चालू आहे नाशिकला. ये देख त्याच्यामुळे मी नाशिकला राहत. नए पंछी मिले हमारे. तेजसला पक्ष आवडले होते. मग त्याला म्हटलं चला आपण पटाकून नाश्ता करून घेऊ. मग संताच्या बहिणीने मस्त पोहे बनवले होते. मग पोहे खाता खाता आम्ही मस्त पैकी त्याला म्हटलं चहा पण बनवा. त्यांनी गरम गरम लगेच चहा आणून दिला आम्हाला. तेजसला सकाळी सकाळी चहा लागतो आणि हा बघा कसा चहा पितो. याला कधी चहा भेटला का नाही. हा त्याला म्हटलं पटकन चहा पी आणि चल लवकर गाडी काढ. मग त्यांनी गाडी काढली. मग आम्ही निघालो साईबाबाचं दर्शन करण्यासाठी. आणि त्याला काय उमजत नव्हतं गाडी मी कुठून काढून कुठं लावू. मग फायनली आम्ही निघालो साईबाबा दर्शन करण्यासाठी. आणि खूप जोरात तहान लागली होती कारण की ऊन पण खूप होतं. आणि आम्ही फायनली पोहोचलो साईबाबाच्या मंदिराच्या गेटजवळ. मग आम्ही मंदिरात गेलो. पण मंदिरात जाऊन असं कळालं की मोबाईल अलाउड नाही म्हणून आम्हाला मध्ये शूट करता आलं नाही. त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच हा शूट घेतलेला आहे. आणि मग आम्ही गेलो नंतर जेवण करण्यासाठी. कशाला आलो आपण इकडे? संताला खूप जोरात भूक लागली होती. पण तो त्याला म्हणतो जल्दी खाना लाना हो गया म्हणतो. शेवभाजी संताने मागवली होती मग शेवभाजी आणि मग मी मागवली दाल खिचडा. आणि मग आपला दाल खिचडा मस्त आला. खिचडा तर चांगला दिसत होता. म्हटलं आता टेस्ट करून पाहू. तर टेस्ट आपलं घेतलं दाल खिचडा. पहिला बाईट घ्यायच्या आधी संत माझ्याकडे पाहतो. त्याच्या तोंडात एकदम पाणी आलं होतं. पण त्याची ऑर्डर काय अजून आली नव्हती. दाल खिचडा खाल्ला पण मला एवढं काय खास वाटलं नाही कारण की त्यांनी त्याच्यामध्ये अजिनोमोटो टाकून ठेवला होता. मला काय त्यांना रेटिंग द्यायचं म्हटलं तर मी त्यांना 10मधून 7 नंबर देईल असा हा खिचडा होता. या दोघांना काय ऑर्डर आली नव्हती. माझ्या ह्याच्यात डुबुक डुबुक करत होती. मी खायला सुरुवात करताच यांची ऑर्डर पण आली आणि दोघं खुश झाले. केव्हाचे भुकावले होते ते. आणि त्यांनी बघितलं की बापरे शेवभाजी तर एकदम कडक दिसते. एवढं मोठं भांडं दिसत होतं पण नंतर त्याच्यात एवढीशीच भाजी निघाली आणि संताचं पोटच नाही भरलं. म्हटलं जाऊ दे माझी खिचडी खाई थोडीशी आणि मग जाऊ दे रडू नको म्हटलं. मग त्यांनी माझी खिचडी खाली ना आम्ही निघालो. मग वेट एन्जॉयला भूर गाडी काढत मग संतांनी अशी शॉर्टकट मारली. त्याला काय रस्ता सुचत नव्हता. मग तो म्हणे मॅप लावा. मग मला समोर दिसला वेट एन्जॉयचा बोर्ड. त्याला म्हटलं तेव्हा तो बोर्ड दिसतो त्याच्या मागं घे. मग त्या रस्त्याने आम्ही गेलो पुढे त्या रिक्षावर वेट एन्जॉयचा बोर्ड दिसला. मग आम्ही अशी सणाना फिरलेली गाडी काढली. इथून सरळ गेलो. मग बघितलं की बापरे आपण तर पोहोचलो. मग संत आवडा खूप झाला की बापरे मी कधी पाण्यात जाईन असं त्याला झालं होतं. पण तो म्हणे मी चड्डी आणली नाही. त्याला म्हटलं टेन्शन न घेऊ तुझी चड्डी असं आहे ती स्विमिंग पूलमध्ये चालणार नाही. आपण तिथून येणार कपडे भाड्याने घ्यावं लागतं. तो म्हणे हा का बरं घेऊ म्हणे. मी पैसे संपले म्हणे माझे आता काय करायचं. मग गेलो तिथं पोहोचलो. गाडी पार्क करायची होती इथं बरं का. पण मग हा म्हणे संत म्हणे नका माझ्या ओळखीचे म्हणते काका पुढं चाला म्हणे. पुढं गेलो. पुढं काय याच्या ओळखीचं कोण नव्हतं. अरे 50 रुपये घेतले आणि गाडा म्हणे इथून गाडीमध्ये गाडी घातली बाई. पार्किंगच्या शेजारी नवीन थीम पार्क बनलेलं आहे. तिथं सगळे देवांचे तीर्थ आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा. हे काका आमच्यावर चिडले होते बरं का. मग आम्ही गेलो समोर वेट एन्जॉयमध्ये एंट्री मारली. आणि तेजस म्हणे चला मग एक सेल्फी घेऊ. तर मग आम्ही म्हटलं चला उभं राहा. पहिला म्हटलं या रे पटकन चला सेल्फी घेऊ म्हटलं. मग आम्ही कटकेण्याचा सेल्फी घेतला पाय. लगेच दोन ओटोवरती करत होता. लगेच आम्ही आलो मध्ये तिकीट काढायला घेतली. 2 तिकीट घेऊन गेलो मी बाहेर. हे फुल देवासारखी वाट पाहत होते. यांनी मला पाहिलं म्हणे अरे बाप तिकीट हा. मग यांच्या हातात मी दिलं तिकीट आणि मग घेतली ना एंट्रीमध्ये. अशी एंट्री घेतली मध्ये की दोघं फुल खुश. चला संत म्हणतो मला काय राहावं ना पटकन चला. आणि एंट्रीला ज्यांनी फुल कपडे विकायला ठेवले. म्हणजे एंट्री मारली की माणसा टाईप लुटायचं काम आहे. एवढे महागडे कपडे मारण्याचे म्हटलं चाला मध्ये आलो ना आम्ही वेट एन्जॉय मध्ये. मग असा सारा पिरिरी मग वेट एन्जॉयची एंट्री. मग आम्ही गेलो लॉकर मध्ये. आम्ही आलो इथं कपडे घ्यायला. दुकान आहे.
आम्ही घेत होतो तिथं कपडे आणि तिथं एक मावळा भेटला आपल्याला आणि तो बघा काय बोलत होता. मला काही कळलं नाही, तुम्हाला काही कळलं असेल तर मला सांगा. बघा तो काय म्हणतो आता तुम्ही. जय कुमार यहाँ पे आपका स्वागत कर रहे हैं और वो दिखा रहा है आपको कि यहाँ पे शिरडी में कैसे लोग कौन है ये लोग? तुम्हाला कळलं असं मला असं वाटतं. मग आम्ही आलो लोकरची चावी घेऊन इकडं लॉकर खोललं आणि त्याच्यात आम्ही टाकले कपडे आणि डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये एंट्री एवढी खतरनाक होती की संतच गायब झाला. कुठे गेला म्हटलं याच्या हाईट कमी जायचं आपण त्याच्याच फुल मजा घेत होता. याची त्याची कॅमेरा धरला ना भाऊनी आणि फुल डीजेचा आवाज तिथं जोर आहे. जसं की तुम्ही गाण्यात ऐकलं की तो सिर्फ ट्रेलर आहे, तसंच आपल्या ब्लॉगचा आपण नुसतं ट्रेलरच आहे. अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये टिकून राहा आणि शेवटपर्यंत मजा घ्या. अशी मजा केलेली ना की बघणाऱ्याची का जळलीच पाहिजे. कशी जाणाऱ्याची जळू द्या आणि तुम्ही ब्लॉगचा मजा घ्या. आणि त्याच्याच म्हणे भाई त्याला डेंजर लाटा चालू आहे. लाटांमध्ये माझ्या 2-4 व्हिडिओ घेऊन टाक. म्हटलं ठीक आहे तू काहीतरी कर ना. पण तो जागेवरच उभा पाणी त्याला इकडून तिकडे लोटू राहिला. तो इकडं येतो तू पाणी तिकडे लोटत. म्हटलं काहीतरी कर. पण त्याने घेतली पाणी डुबकी. कशी घेतली पहा तुम्ही जाता. बा असं पोहायची प्रॅक्टिस केली त्याने पण काय त्याला जमलं आणि गेला तर पाहिजे मध्ये. म्हणून आंघोळ केल्यानंतर आणि नाचल्यानंतर आम्ही गेलो संताच्या घरी. संताच्या घरी त्याचा भेटला आम्हाला पुतण्या. एवढा हुशार होता तो म्हणे यार कुठे आलोय. हा कोण आहे. कोण आहे तुझे? आम्ही कोण आहे. आम्ही पण काका. गाडीवर बसायचं. मला गाडीवर बसायचं. मला चक्कर मारायचं का? चालेल दर त्याला गाडीत चक्कर मारून आणू द्या. अच्छा हमको सिखा रिया है. संताच्या बहिणीच्या घरी जे आपण पक्षी बघितले होते ते इथं पण आहे. त्यांनी कॉपी करून घेतलेले आहे. इथं त्याच्या पुतण्याने मागितले होते त्याला. तो असं म्हणतोय. त्याचा पुतण्या बघा काय म्हणतो त्यांच्याबद्दल. त्यांचं नाव काय आहे. चिमणी. उडाली फुरफुर. पुतण्याशी गप्पा मारता लागली भूकन दिला. मग आईने आवाज जेवायला ना असं जबरदस्त जेवण बनवलं होतं. माझं तर दिल खुश झाला. मग आम्ही निघालो नाशिकला आणि मग लई मजा केली. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मित्रांनो नक्की सांगा. ब्लॉग असा टाइमपाससाठीच काढला होता पण मग म्हटलं यावेळेस काहीतरी नवीन करू. दरवेळेस फिरायला जातो आपण व्हिडिओ वगैरे काढत नाही. यावेळेस म्हटलं ब्लॉग बनवू मस्त मजा आली. आणि आम्ही निघालो आता घरी व्यवस्थित जाऊन एकदम थकलो. डायरेक्ट जाऊन झोपणार आहे. तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.